हे बघा, हे पिंपळाचं झाडाचं लाकूड आहे आणि हे जे काळं काळं दिसतं हे लिंबाचं झाडाचं लाकूड आहे. आपण याची जी वरची कातडी म्हणतात त्याचं साल जो म्हणतो आपण त्याचं आयुर्वेदिक काढा बनवणार आहे. हे बघा, आपण लिंबाचे पाला घेतले, त्याच्यानंतर हे जे पिंपळाचा पाला आहे हे गिलोई आहे, त्याच्यानंतर हे लिंबाचं साल आहे आणि हे जे दिसतंय हे पिंपळाच्या झाडाचं साल आहे आणि अर्जुनची छालचं पावडर आहे. हे बघा, हे जे पारिजातकचं जे फूल येतं ते झाडाचं पान आहे. हे जे पान आहे हे सगळं आता आपण यांना सगळ्यांना असं बारीक कुटून घ्यायचं आहे, बारीक पावडरसारखं बनवायचं आहे सगळ्यांना. हे बघा, आपण लिंबाच्या झाडाचं जी साल असते, पिंपळाची साल, पिंपळाचे पान, लिंबाचे पान, नंतर हे जे हे अर्जुनची छाल आहे, हे बाकी गिलोय आहे, हे सगळं आपण बारीक केलेलं आहे. जेवढं बारीक झालं तेवढं बारीक केलं आपण. त्याच्यानंतर आपण हे जे पाणी गरम करतो आहे, हे गरम पाण्यामध्ये हे सगळं टाकायचं आहे आणि त्याला कमीत कमी 1 तास उकळू द्यायचं आहे. 1 तास उकळू दिल्यानंतर हे जे हे पाणी तयार होतं आहे, आयुर्वेदिक काढा आहे म्हणतात याला. आणि हे जे काढा आहे सकाळी उपाशी पोटी पहाटे 5 ते 6च्या दरम्यान घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 तासानंतर चहा वगैरे काही बिस्किट वगैरे खायचं तेव्हाच खायचं. या काढ्याने सगळे प्रकारचे पूर्ण 70 ते 80 प्रकारचे जेवढे आजार आहेत ते पूर्ण बरे होतात याच्याने. तुम्हाला डायबिटीस, BP, मूळव्याध, किडनी स्टोन, थायरॉइड अशा अनेक प्रकारचे जे आजार पुढं उद्भवणार आहेत ते हे काढ्याने पुढं उद्भवणार नाहीत. आणि ज्यांना जर काही आजार असेल तर त्यांनी हा काढा 6 महिने ते वर्षभर प्यायचा आहे. रोज सकाळी उपाशी पोटी 1 कप. हे असं केल्याने 100% गॅरंटी देतो की त्यांचे जे आजार आहेत ते सगळे चाललं जातं. याच्यामध्ये अजून आपण पारिजातकचा जो पाला आहे, जे लाल कलरचं दांडीचे फूल येतात ते पण याच्यामध्ये आपण टाकलेले आहे. हे बघा, हे हा पाला येतो. या पाला टाकल्यामुळे कसं असतं की जेवढं कंबर दुखणं, गुडघे दुखणं याच्याने खूपच कमी होऊन जातं. आणि जर स्पेशल बनवायचं असेल तर फक्त पारिजातकचं पण पाण्याचा काढा बनवू शकतात. ते गुडघ्यासाठी अतिशय उत्तम आहे. हा रामबाण उपाय सगळ्या आजारांवर मी स्वतः 2 ते 3 वर्षापासून घेतो आहे. मला पण खूप त्रास झाला होता, हातपाय सुजून गेले होते, मला चालता येत नव्हतं, गुडघे दुखत होते. त्याच्यासाठी मी हे उपाय केला होता. हे बघ, अजून एकदा परत सांगतो, हा जो काढा बनवतो आहे हा खूप कडू लागतो. कडू लागत असल्यामुळे जर तुम्हाला जास्तच कडू वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये गुळाचा खडा टाकून याला तुम्ही थोडंसं गोडसर करू शकता. पण सकाळी 5 ते 6च्या दरम्यान उपाशी पोटीच हा 1 कप चहासारखा गरम करून प्यायचा असतो आणि नंतरच काही खायचं असतं. खूपच 100% रिझल्ट या काढ्याचा लागतो. बाकी जो काढा जो असतो तो आपल्या बाटल्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये थंड होऊन फ्रीजमध्ये ठेवायचा असतो आणि रोज सकाळी 1 कप काढून त्याला चहासारखं गरम करून प्यायचा असतो. हा उपाय 6 महिने ते 1 वर्षापर्यंत करायचा असतो, तरच ते धीरे धीरे फरक पडत जातो. शेवटी आयुर्वेदिक पण मुळासकट खलास होतो.